राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. असत्यमेव जयते लेखक अभिजित जोग यांच्या पुस्तकातल्या मालिकेतला पुढचा भाग. भारतातील नकार विकृती. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सलग पहिले 5 म्हणजे 25 वर्ष मुसलमान केंद्रामध्ये शिक्षण मंत्री राहिले. काँग्रेसने केले, नेहरूंनी केले. कारण मुसलमानांनी ज्या पद्धतीने आपल्या देशावर अत्याचार केलेत, हिंदूंच्या कत्तली केल्या आहेत, त्या मुसलमानांबद्दलचा हिंदूंचा दृष्टिकोन बदलावा म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये मुसलमानांचं महिमामंडन कसं करता येईल. मुसलमानांचं म्हणजे सगळ्या आक्रमकांचं, मोगलांचं, कुतुबशाह, निजामशाह, औरंगजेब, टिपू सुलतान, अकबर, या सगळ्यांचं महिमामंडन कसं करता येईल, त्यांच्याबद्दलचा भारतीयांचा विशेषतः हिंदूंचा दृष्टिकोन कसा चांगला होईल, ह्याच्यासाठी पहिले सलग 5 मुस्लिम केंद्रीय शिक्षण मंत्री आपल्या जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसने बनवले. त्यामुळं भारतामध्ये हिंदूंच्या बाबतीत जे काही वाईट घडले ना, ते घडलंच नाही असे म्हणण्याची त्याला पद्धत आली. त्याला भारतातील नकार विकृती. याबद्दल जोगाने या पुस्तकामध्ये खूप छान लिहिले. गेल्या 100-125 वर्षांपासून भारतातील सर्व सत्ता केंद्र आणि प्रमुख विचार प्रवाहावर पोलादी पकड असलेली सर्व शक्तिमान लॉबी, भारतात 1000 वर्ष चाललेला हिंदू मुसलमान संघर्ष झालाच नाही असा इतिहास रुजवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. स्वतंत्र भारतामध्ये सर्वाधिक काळ सत्ता भोगणारं जे कुटुंब आहे, गांधी कुटुंब, नेहरू आणि मग त्यांची मुलगी आणि मग ते गांधी कुटुंब, त्यांच्या नावावर नाचणारी नोकरशाही, त्यांच्या नावावर नाचणारी नोकरशाही, त्यांच्या इशाऱ्यावर चांगलं वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय, खरं खोटं यांच्या व्याख्या ठरवणारी आणि हव्या तशा बदलणारी तथाकथित विचारवंतांची लॉबी, देशाचा नॅरेटिव्ह ठरवण्याची शक्ती असलेली मीडिया, इतिहास, शिक्षण, साहित्य, संस्कृती यांसारखी क्षेत्र आंदण म्हणून मिळालेली डावी टोळी, या सगळ्यांनी मिळून रचलेलं हे महाकारस्थान आहे. इंग्रजांनी भारत सोडताना ज्या देशी इंग्रजांच्या हातात देश सोपवला, देशी इंग्रजांच्या हातात, गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले असं आहे. इंग्रजांनी भारत सोडताना ज्या देशी इंग्रजांच्या हातात देश सोपवला, तोच हा राज्यकर्ता वर्ग. नातेसंबंध, परस्पर स्वार्थ यांच्या धाग्यांची मजबूत वीण असलेल्या या वर्गाचं आजपर्यंत भारतावर संपूर्ण नियंत्रण राहिलेलं आहे. हिंदू धर्म, भारताची प्राचीन हिंदू संस्कृती, देशाच्या मातीशी नातं सांगणाऱ्या परंपरा आणि आचारविचार यांच्याबद्दल तुच्छता बाळगणाऱ्या या वर्गाचा भारतासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे असा ठाम विश्वास आहे. भारतात 1000 वर्ष सतत चाललेला हिंदू मुस्लिम संघर्ष, हिंदूंवर झालेले निर्घृण अत्याचार, यातलं काही झालंच नाही. उलट भारतामध्ये नेहमी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये मैत्री आणि भाईचारा होता. धादांत खोटं. ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडली व भांडणं लावली. हा नकार विकृत इतिहास त्यांनी भारताचा अधिकृत इतिहास म्हणून देशावर लादला. देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी हिंदू मुस्लिमांनी एकोप्यानं राहणं गरजेचं आहे. सततचा हिंसाचार आणि दंगली यांच्यामुळं देशाच्या विकासाला खीळ बसली आहे. यासाठी इतिहासातल्या कटू आणि अप्रिय आठवणी विसरून जाणं गरजेचं आहे असं प्रामाणिकपणे वाटणारे काही लोकही या नकार विकृतीत सहभागी झाले. पण इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी झाल्याच नाहीत असं म्हणणं आणि त्या खोट्या म्हणून झटकून टाकणं, यामुळे एकोपा नाही तर परस्परांविषयीचा संशय आणि द्वेषच वाढतो. हे या प्रामाणिक उद्दिष्ट असलेल्या लोकांना कळलं नाही किंवा कळेपर्यंत फार उशीर झाला असं सांगतो. इतिहासातील हिंदू मुस्लिम संघर्षासंबंधी कुठलेही सत्य सांगणं अशक्यच व्हावं अशी वैचारिक दडपशाही या लॉबीनं देशामध्ये आजपर्यंत निर्माण केली.
यासाठी सत्यकथन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कित्येक इतिहासकारांवरती फॅसिस्ट, हिंदुत्ववादी, हिंदू सुप्रीमस्टिस्ट, कम्युनल, प्रतिगामी असे शिक्के मारून त्यांना देशातील मुख्य वैचारिक प्रवाहातून बहिष्कृत करण्यात आलं. भारतामध्ये कशी संस्कृती होती, अप्रतिम संस्कृती. 8व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मुस्लिम आक्रमणाच्या आधी 150 ते 200 वर्षांपूर्वीपर्यंत भारतामध्ये गुप्त साम्राज्याचा अंमल होता. भारताचा सुवर्णकाळ मानल्या गेलेल्या या कालखंडामध्ये वैज्ञानिक, गणित, वैद्यकशास्त्र, ज्योतिर्विज्ञान, स्थापत्यशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, संगीत, कला या सर्वच क्षेत्रामध्ये भारतानं प्रचंड प्रगती केली होती. आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त यांसारख्या शास्त्रज्ञांची कीर्ती पार ग्रीसपर्यंत पसरली होती. कालिदास, भवभूती यांच्यासारख्या कवी आणि नाटककारांनी साहित्याचं विश्व समृद्ध केलं होतं. वात्सायनाने संभोग क्रियेलाही कलेच्या पातळीवर नेऊन ठेवलं होतं. जगाच्या GDP मध्ये भारताचा वाटा 33% तर चीनचा 25% होता. इतर कुठलाही देश याच्या जवळपास नव्हता. ज्या 2 शब्दांच्या डाव्या कंपूला विशेष राग आहे ते 2 शब्दच त्यावेळच्या भारताचं वर्णन करण्यासाठी यथार्थ ठरतात. ते म्हणजे महासत्ता आणि विश्वगुरु. गुप्त साम्राज्याच्या लयानंतर सम्राट हर्षवर्धन, राजा भोज यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा विज्ञान, साहित्य, संस्कृती या क्षेत्रातील प्रगती अशीच सुरू राहिली. राजा भोजाने स्वतः लिहिलेल्या सम्रांगण सूत्रधार या स्थापत्यशास्त्रावरील महान ग्रंथात बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांचा उल्लेख आहे. तर त्याच्यावर 2 ब्राह्मणांनी केलेल्या मेंदूंच्या शस्त्रक्रियेचं विस्तृत वर्णन या काळामध्ये भारतानं केलेल्या वैज्ञानिक प्रगतीवरती प्रकाश टाकतं. मोहम्मद गझनीबरोबर भारतामध्ये आलेला इतिहासकार अल बरुनी याने इसवी सन 1030 मध्ये लिहिलेल्या इंडिया या ग्रंथामध्ये बगदादमधील अरबांनी भारताकडून गणित, ज्योतिर्विज्ञान, वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान यांसारख्या विविध विषयामध्ये कसं ज्ञान प्राप्त केलं याविषयी विस्ताराने लिहून ठेवले. एवढंच काय, 11व्या शतकामध्ये स्पॅनिश मुस्लिम विद्वान सैद अल अंदालुसी त्याच्या द कॅटेगरीज ऑफ नेशन्स या ग्रंथामध्ये म्हणतो, टू देअर क्रेडिट द इंडियन्स हॅव मेड ग्रेट स्ट्राइड्स इन द स्टडी ऑफ नंबर्स अँड ऑफ जॉमेट्री. They have acquired immense information and reached the zenith in their knowledge of the movements of stars, astrology, and the secrets of the skies, astronomy, as well as other mathematical studies. After all that, they have surpassed all the other people in their knowledge of medical science and the strength of various drugs and characteristics of compounds and the peculiarities of substances in chemistry. डावे इतिहासकार D.N. झा सगळ्यांनी भारतीय संस्कृतीचं एवढं कौतुक केल्यानंतर डावे इतिहासकार D.N. झा यांच्या मते भारताचा सुवर्णकाळ हे एक थोतांड आहे. कारण असा सुवर्णकाळ भारताच्या इतिहासामध्ये कधी आलाच नाही याने ठरवून टाकलं. जगातल्या सर्वांनी कौतुक केलं, दुश्मनांनी कौतुक केलं, पण भारतातले डावे कौतुक करायला तयार नाही. त्यांच्या लाडक्या मुस्लिम आक्रमकांबरोबर भारतात असलेल्या इतिहासकारांचं मत मात्र यापेक्षा वेगळं आहे असं दिसतं. भारत एक सहिष्णू आणि मानवी मूल्य जपणारी सभ्यता आहे. डाव्या इतिहासकारांचा आणखीन एक लाडका सिद्धांत म्हणजे फक्त मुस्लिम आक्रमकांनाच असहिष्णू आणि हिंसक ठरवण्याचं काही कारण नाही. मध्ययुगीन काळामध्ये त्याआधी हिंदू राजराजवडे सुद्धा तसंच वागत होते. धादांत खोट आहे. भारतामध्ये प्रथमच येणाऱ्या मुस्लिम इतिहासकारांना यासंबंधी काय अनुभव आला ते आपण बघूया.
मुस्लिम आक्रमणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारतात आलेल्या इतिहासकारांनी एकमुखानं हे नोंदवून ठेवलेलं आहे की विज्ञान, तत्त्वज्ञान, कला आणि साहित्य या क्षेत्रामध्ये प्रगतीबरोबरच भारतीयांची मानवता आणि नैतिक आचरण यांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आहे. सैद अंदालुसी म्हणतो, द इंडियन्स ॲज नोन to all nations for many centuries are the essence of wisdom, the source of fairness and objectivity. पुढे तो असंही म्हणतो की भारतीय लोक कुठल्याही गोष्टीचा अंतर्मुख होऊन विचार करतात, ती योग्य की अयोग्य याविषयी नेहमी जागरूक असतात. इब्न बतूता लिहितो, मलबारमधील हिंदू राजे एकमेकांचा मान राखतात, एकमेकांत युद्ध होऊ नये यासाठी संयम बाळगतात. पुढे तो म्हणतो, मलबारमध्ये असे 12 मूर्तिपूजक राजे आहेत ज्यांच्याकडं 50,000पर्यंत सैन्य आहे, तर इतर काही कमकुवत राजांकडं फक्त 3-4 हजारांचं सैन्य आहे, तरीही त्यांच्यामध्ये कुठलाही बेबनाव होत नाही. शक्तिशाली राजे कमजोर राजांची राज्ये गिळंकृत करण्याचा, लुटालूट करण्याचा प्रयत्नही करत नाही. तर इतिहासकार अल इद्रिसी लिहितो, हिंदू न्याय भूमिका कधी सोडत नाहीत. धर्मगुरू, पुजारी, युद्धात सहभागी नसलेले सामान्य नागरिक, विशेषतः स्त्रिया, मुलं यांना युद्धामध्ये कुठलीही इजा पोहोचवली जात नाही. धार्मिक प्रतीके आणि प्रार्थनास्थळे तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तांवर कधीही हल्ले होत नाहीत आणि त्यांची लुटालूट केली जात नाही. पराभूत पक्षाच्या स्त्रियांना पकडून कधीही त्यांचे शील भ्रष्ट केले जात नाही. आणखीन एक प्रवासी इतिहासकार सुलेमान लिहितो, जेव्हा एखादा राजा शेजारील राज्यावर विजय मिळवतो तेव्हा तो पराभूत राजघराण्यातील एखाद्या योग्य माणसाला राज्यावर बसवतो आणि आपला मांडलिक म्हणून राज्यकारभार चालवण्यास सांगतो. पराभूत राज्यातील प्रजेला या बदलाच्या कुठल्याही झळा लागत नाहीत. सगळ्या जगाच्या इतिहासाने भारताचा हा दैदिप्यमान इतिहास लिहून ठेवलाय, सांगितलंय, पण आमच्या भारतातले डावे मानायला तयार नाहीत. आत्ता जरा नरेंद्र मोदींचं सरकार 2014 आल्यानंतर हे सगळं बदलायला सुरुवात झाली, म्हणून ती गडबड आहे. हे जे सगळा नॅरेटिव्ह 60-70 वर्ष जो सेट केला होता की हिंदूंवर कधी अत्याचार झाला नाही, मुसलमान कधीच वाईट नव्हते आणि हिंदू म्हणजे आक्रमणापूर्वीचा भारत हा कधी चांगला नव्हता, मागासलेला होता, असलं सगळं वाटेल ते खोटं धादांत. म्हणून हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे, प्रत्येक हिंदूने एकदा तरी वाचावं. हे पुस्तक कुठे मिळेल हे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहितोच आहे. पुढच्या भागात भेटूया. असं सत्यमेव जयते. तोपर्यंत धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.